आपल्याला कल्पना आहे की या बीड जिल्ह्यामध्ये सप्ताहाची एक फार मोठी परंपरा आहे। खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात। ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काळी काही वाईट होतं तसं सातत्याने 93 वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो। ही जी परंपरा सप्ताहांची, अध्यात्माची, वारकरी विचाराची, संतांची या बीड जिल्ह्याला लाभलेली आहे। मला असं वाटतं की त्यामुळेच अनेक अडचणीचा सामना करणारा आमचा बीड जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी या भक्तीच्या रसामध्ये न्हाऊन निघत असतो। मग अशी पंकजाताईंनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे आमचं तयार झालंय। आणि जेव्हापासनं गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली तेव्हापासनं या नात्याला एक वेगळा अशा प्रकारचा रंग देखील त्या ठिकाणी आलेला आहे। हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। मागच्या काळामध्ये गहिनीनाथ गडाचं विकासाचं कार्य ताई आपण हातामध्ये घेतलं। आता बरंच पुढे ते गेलेलं आहे, अजून भरपूर काम देखील त्या ठिकाणी करायचं आहे। पण ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा। विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही, माझी अवकातही नाही। मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे, तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये 2 चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत, उत्तम व्यवस्था झाली पाहिजे।